काय मग ट्रम्प तात्या, कसं वाटतंय अजून एक युद्ध सुरू करून? म्हणजे तुम्ही आला होतात युद्ध थांबवायला, पण एक एक नवीन नवीन युद्धच सुरू होत आहेत. तुम्ही आधी आला होतात रशिया युक्रेनचं युद्ध थांबवायला, ते तुम्हाला थांबवता आलं नाही. अझरबैजान अर्मेनिया तो कॉन्फ्लिक्ट चालूच आहे. इस्रायल हमास त्यांचा तिढाचा काही सुटत नाहीये. आता नवीन अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरवरती सुरू झालंय आणि कालपासून तर म्हणे मिडल ईस्ट अख्खा पेटून उठलाय. तुम्हाला जर नोबेल पीस प्राइजच हवं होतं तर कमिटीला सांगायचं, त्यांनी तुम्हाला सहज हातात आणून दिलं असतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कुठलीही गोष्ट अवघड नाही, पण नाही, तुम्हाला गाजावाजा करून जगाला सांगायचं होतं की अमेरिका आजही तितकाच ताकदवान आहे. असो, हा झाला गमतीचा मुद्दा, पण आज जे मिडल ईस्टमध्ये सुरू आहे ते अतिशय भीषण आणि धक्कादायक आहे. मित्रांनो, 28 फेब्रुवारी हा दिवस मिडल ईस्टच्या इतिहासातला सगळ्यात मोठा काळा दिवस समजला जाणार आहे. कारण मिडल ईस्टमधनं येणाऱ्या बातम्या या अंगावर काटा आणणार आहेत. ज्याची भीती अनेक दशकांपासून संपूर्ण जगाला होती, ते खरोखर सत्यात उतरणार आहे का, हा सवाल संपूर्ण जगाला पडलाय. त्याचं कारण काय आहे तर 28 फेब्रुवारीला सकाळी अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा संयुक्त असा हल्ला केला. अमेरिकेकडनं या ऑपरेशनला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव देण्यात आलं, तर इस्रायलकडनं या ऑपरेशनला ऑपरेशन रोरिंग लायन हे नाव देण्यात आलं. तर ही दोन्ही ऑपरेशन्स काय आहेत ते आपण समजून घेऊया. शनिवारी सकाळी जेव्हा जग आपल्या कामात व्यस्त होतं, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संयुक्तपणे मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत इराणच्या 500हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. यात इराणचे अणुप्रकल्प, क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र आणि गुप्तचर विभागाच्या इमारती जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला. सर्वात मोठी बातमी म्हणजे या मोहिमेअंतर्गत जे आयातुल्ला खोमेनी आहेत, जे इराणचे सुप्रीम लीडर आहेत, त्यांच्या घरावरतीही जवळजवळ 7 क्षेपणास्त्र डागण्यात आली. आणि आता बातमी येते की आयातुल्ला खोमेनी यांचं निधन झालंय. ही इराणच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून इराणला एक मेसेज दिलाय. त्या मेसेजमध्ये ते असं म्हणतात, इराणला इस्लामिक रिपब्लिकपासून स्वतंत्र होण्याचा हा शेवटचा चान्स आहे. पण ज्या वेळेला ऑपरेशन एपिक फ्युरी आणि रोरिंग लायन यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला, त्यानंतर इराणने पलटवार करायचं ठरवलं. आपल्या ट्रुथफुल प्रॉमिस 4 या ऑपरेशनच्या अंतर्गत इराणने 4 देश निवडले: युएई, बहरीन, कुवेत आणि कतार. 28 फेब्रुवारी 2026च्या रात्री इराणने या 4 देशांवर केलेला हल्ला हा केवळ रागातून नव्हता, तर तो एका मोठ्या रणनीतीचा भाग होता. इराणच्या मते कतार, बहरीन, युएई आणि कुवेत या देशांनी आपली जमीन आणि हवाई हद्द अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी उपलब्ध करून दिली. या देशांमध्ये अमेरिकेचे सर्वात महत्त्वाचे लष्करी तळ देखील आहेत. कतारमध्ये अल उदेद एअरबेस हे मध्य पूर्वेतील अमेरिकेचे सर्वात मोठे हवाई तळ आहे. बहरीनमध्ये US नेव्हीची 5th फ्लीट तैनात आहे. येथूनच अरबी समुद्र आणि पर्शियन आखातावरती लक्ष ठेवलं जातं. UAE मधल्या अल दाफ्रा एअरबेसमध्ये अमेरिकेची F-35 सारखी प्रगत जेट्स हे तैनात आहेत. तर कुवेतमध्ये असलेल्या अली अल सालेम एअरबेस हा अमेरिकन सैन्यासाठी रसद पुरवण्याचं काम करतो. इराणच्या अटॅक मागचं दुसरं कारण हे होतं की UAE आणि बहरीन यांनी 2020 मध्ये इस्रायल सोबत अब्राहम अकॉर्ड्सवरती स्वाक्षरी केली. त्यामुळे या 3 देशांचे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. इराणला वाटतं की या करारामुळे इस्रायलचे सैन्य आणि गुप्तचर संस्था या इराणच्या सीमेवर येऊन ठेपल्या आहेत. या देशांवरती हल्ला करून इराणने दाखवून दिलं की तुम्ही जर इस्रायलशी मैत्री केलीत तर तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल. UAE वरती हल्ला करून इराणने अजून एक संदेश दिलाय. दुबई हे पर्यटन आणि व्यापाराचं मोठं केंद्र आहे. पाम जुमेरासारख्या भागावरती हल्ला करून इराणने संपूर्ण जगात भीतीचं वातावरण निर्माण केलंय. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या 500हून अधिक लष्करी तळांना टार्गेट केलं असून देखील इराणने यशस्वीरित्या या 4 देशांवरती क्षेपणास्त्र डागली. कतार आणि कुवेत हे देश सहसा इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थीचं काम करतात. पण यावेळी त्यांच्यावर हल्ला करून इराणने स्पष्टपणे संदेश दिलाय की या युद्धात तुम्ही तटस्थ राहू शकत नाही. इराणचा हा अटॅक रिटॅलिएशन ॲक्शन नव्हती किंवा सूडबुद्धीतून केलेला हल्ला नव्हता, तर अमेरिकेची रसद तोडण्याचा आणि आखाती देशांना इस्रायलपासून दूर ठेवण्याचा हा मोठा लष्करी प्रयत्न होता. पण आता या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होईल? दुबई, कुवेत, कतार, बहरीनची एअरस्पेस बंद झाली आहे. त्यामुळे आपोआपच तिथे जाणारी विमानं ही बंद झाली आहेत. या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 10 ते 20% वाढ होऊ शकते. याचा परिणाम भारतावरती थेट होऊ शकतो, असं स्पेक्युलेशन आहे. आता आखाती देशांमध्ये लाखो भारतीय बांधव राहतात आणि सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा गंभीर आहे. भारत सरकारने यावर तातडीने पावलं उचलत संबंधित नागरिकांना जवळच्या दूतावासाशी संपर्क करण्यास सांगितलंय. आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाईन नंबर्स देखील जारी केले. अत्यंत गरज असेल तरच या देशांमध्ये प्रवास करावा अशा ट्रॅव्हलिंग ॲडवायझरीज देखील जारी केल्या. घराबाहेर पडणं टाळा. विशेषतः इराण आणि प्रभावित क्षेत्रांमधील भारतीय लोकांना शक्यतो घरात राहण्याचाच सल्ला दिलाय. या संकटाच्या काळात भारताने आता कोणती भूमिका घ्यावी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.